नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासामध्ये आपण पुरवठा विश्लेषण या प्रकरणातील पुरवठ्यातील विचलन आणि पुरवठ्यातील बदल या संकल्पना विचारात घेतल्या होत्या. आज आपल्याला खर्च आणि प्राप्तीच्या संकल्पना बघायच्या आहेत. यामध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहोत ती म्हणजे खर्च संकल्पना. तर संयोजक जेव्हा उत्पादनाचे कार्य करतो तेव्हा त्याला विविध उत्पादनाचे घटक वापरावे लागतात. जसं कच्चा माल, श्रम, भांडवल, भूमी इत्यादी घटकांचा वापर करावा लागतो. आता मग हे घटक वापरायचे म्हटलं की त्याला लागणारा जो काही मोबदला आहे तो मोबदला द्यावा लागतो. म्हणजेच कोणत्याही प्रकारचं उत्पादनाचं कार्य जर संयोजकाला करायचं असेल तर त्यासाठी उत्पादन घटक जे आहेत ते उत्पादन घटक त्याला वापरावेच लागतात. त्या उत्पादन घटकाशिवाय उत्पादनाचं कार्य पूर्ण होऊ शकत नाही. उत्पादनाचे घटक कोणते आहेत तर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 उत्पादनाचे घटक आहेत. आणि मग ह्या 4 उत्पादन घटकाचे मोबदले ठरलेले आहेत. म्हणजे भूमीला खंड, श्रमिकाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा. म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यांना मिळणारे जे काही मोबदले आहेत, म्हणजे अनुक्रमे जर आपण विचार केला खंड, वेतन, व्याज आणि नफा हा त्यांना त्यांच्या वापराबद्दल द्यावा लागतो. मग हे जे काही घटक आहेत ह्या घटकावर केला जाणारा खर्चालाच काय म्हटलं जातं? उत्पादन खर्च म्हटलं जातं. आणि मग उत्पादनात वाढ झाली तर साहजिकच काय होणार आहे? उत्पादन खर्च देखील वाढणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा 2 क्विंटल उत्पादन तुम्ही करत होतात. 2 क्विंटल उत्पादन तयार करण्यासाठी असं आपण गृहीत धरू की 200 रुपये खर्च येत होता. आता उत्पादन जे आहे ते 10 क्विंटल झालं. निश्चितपणे उत्पादन जे आहे उत्पादन वाढलेलं आहे. म्हणजे 8 क्विंटलने उत्पादन आपलं वाढलेलं आहे. मग हे 8 क्विंटल उत्पादन वाढण्याकरता आपण जे घटक वापरलेले आहेत किंवा जादाचे जे घटक आपण वापरलेले आहेत त्या बदल्यात मोबदला देखील त्यांना द्यावा लागणार आहे. म्हणजे श्रमिक आपण जास्त कामाला लावले असतील, भूमीचा वापर थोडा जास्त केला असेल, भांडवल जास्त लावलं असेल, असे अनेक जे काही उत्पादन घटक आहेत ते उत्पादन घटक आपण जादा कामाला लावले असतील आणि साहजिकच त्यांचं जे काही मोबदले आहेत ते मोबदले निश्चितपणे पूर्वीपेक्षा वाढले जातात. आणि मग त्याचाच खर्च हा उत्पादन खर्चामध्ये मोजला जातो. म्हणजे थोडक्यात काय तर उत्पादनात वाढ झाली की उत्पादन खर्च देखील वाढतो. आणि मग हा खर्च जो आहे तो खर्च आपल्याला 3 संकल्पनांचा माध्यमातून विचार केला जातो. त्याच्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे एकूण खर्च. आता जेव्हा उद्योजकाने म्हणा किंवा संयोजकाने वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादन घटकावर किंवा त्यालाच उत्पादन आधारांवर केलेला खर्च म्हणजेच एकूण खर्च असं देखील म्हटलं जातं. थोडक्यात काय तर उत्पादनाच्या विविध पातळ्यावर केला जाणारा जो काही एकूण खर्च आहे तो एकूण खर्च आणि एकूण बदलता खर्च म्हणजे TFC आणि TVC यांची जर आपण बेरीज केली तर एकूण खर्च आपल्याला मिळतो. म्हणजे एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला एकूण खर्च जो आहे तो मिळतो. तर आपण सूत्राचा जर विचार केला त्या ठिकाणी बघा इथं सूत्र दिलेलं आहे. म्हणजे हे एकूण खर्च जो आहे तो एकूण खर्च या ठिकाणी घेतला. एकूण खर्च बरोबर एकूण स्थिर खर्च म्हणजे TFC अधिक एकूण बदलता खर्च म्हणजे TVC जे की आपण खाली दिलेलं आहे. TC बरोबर TFC अधिक TVC. आता इथं TC म्हणजे काय तर टोटल एक्सपेंडिचर बरोबर TFC म्हणजे टोटल फिक्स एक्सपेंडिचर म्हणजे एकूण स्थिर खर्च प्लस TVC म्हणजे टोटल व्हेरिएबल
टोटल व्हेरिएबल कन्झम्पशन. तर TFC आणि TVC म्हणजे एकूण बदलता खर्च. आता स्थिर खर्च जर आपण त्या ठिकाणी विचारात घेतला तर इथं बघा, स्थिर खर्च म्हणजेच स्थिर घटकावर केला जाणारा खर्च. मग उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर जमीन, यंत्र इत्यादीवरती केला जाणारा खर्चाला काय म्हटलं होतं? स्थिर खर्च. आणि बदलता खर्च बदलत्या घटकावर केला जाणारा खर्च म्हणजे बदलता खर्च होय. मग श्रम, कच्चा माल, ऊर्जा, इंधन इत्यादी घटकावर केला जाणारा जो काही खर्च असेल त्या खर्चाला काय म्हटलं जातं? बदलता खर्च म्हटलं जातो. कारण का आता हे बदलता खर्च का गृहीत किंवा तो श्रम, कच्चा माल, ऊर्जा, इंधन हे काय आहेत? तर हे सतत बदलणारे आहेत. कारण का जर आपण उत्पादन क्षमता वाढवली किंवा उत्पादनात जर वाढवायचं म्हटलं की ती साहजिकच काय होणार आहे? आपल्याला श्रम जास्त कामाला लावावं लागतील, कच्चा मालाचा जास्त वापर करावा लागणार आहे, ऊर्जेचा जास्त वापर लागणार आहे, इंधनाचा देखील जास्त वापर येणार आहे. म्हणजे हा खर्च जो आहे तो खर्च बदलणार आहे. म्हणून याला म्हटलेला आहे बदलता खर्च. आणि स्थिर खर्च, आता स्थिर कशामुळे म्हटलेलं आहे? तर जमीन आहे किंवा यंत्र आहे. आता जमीन काय आपण लगेच वाढवणार नाही आहे. ज्या ठिकाणी तुम्ही उद्योग सुरू केलेला आहे, जर तुम्हाला थोडं उत्पादन वाढवायचं म्हटलं की लगेच तुम्हाला काय भूमीचा जास्त वापर करणं गरजेचं नाही आहे. फक्त तुम्ही काय करू शकता? त्या जमिनीवरतीच किंवा जे तुमचं पूर्वी यंत्र आहे त्या यंत्राच्या माध्यमातूनच जास्त उत्पादन तुम्ही काढू शकता. जे की समजा तुमचं पूर्वी 2 शिफ्टमध्ये तुमचं काम चालत होतं, तुम्ही 3 शिफ्टमध्ये काम करून उत्पादन वाढवू शकता. म्हणजे अशा प्रकारे याच्यावरती परत परत खर्च करावा लागत नाहीत. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? स्थिर खर्च. आणि बदलता खर्च कशामुळे म्हटलेला आहे? तर या घटकावरती होणारा जो काही खर्च आहे तो खर्च सतत बदलत असतो. म्हणजे आज जो आहे तोच उद्या असेलच असं नाही. म्हणून त्याला आपण म्हणतो बदलता खर्च. दुसरा आहे तो म्हणजे सरासरी खर्च. आता सरासरी खर्च म्हणजे काय? तर प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा खर्च म्हणजे सरासरी खर्च होय. मग एकूण खर्चाला एकूण नगसंख्येने भागल्यास सरासरी खर्च आपल्याला मिळतो. इथं बघा सूत्र दिलेलं आहे, सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या. म्हणजे AC बरोबर TC भागिले TQ. म्हणजे AC काय? ॲव्हरेज एक्सपेंडिचर म्हणजे सरासरी खर्च बरोबर TC एकूण खर्च म्हणजे TC म्हणजे टोटल एक्सपेंडिचर. एकूण नगसंख्या म्हणजे काय? टोटल क्वांटिटी तर TQ. आता जर आपण उदाहरण घेतलं, समजा 40 नगसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा खर्च हा 800 रुपये आहे, तर सरासरी खर्च किती? मग आता सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च. एकूण खर्च किती आलेला आहे? 800 रुपये आहे. म्हणजे इथं आपण एकूण खर्च किती घेतला? म्हणजे एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या म्हणजे 800 रुपये खर्च आला. आता एकूण नगसंख्या किती? तर 800 रुपये खर्च किती नगसंख्येसाठी आलेला आहे? तर 40 नगसंख्या तयार करण्यासाठी 800 रुपये खर्च आलेला आहे. तर मग सरासरी खर्च किती? म्हणजे एका नगाला खर्च किती आला? तर सरासरी खर्च बरोबर 20. म्हणजे 800ला काय करायचं आपण? 40ने भागायचं. भाग किती जातो? 20चा. म्हणजे सरासरी खर्च म्हणजे प्रत्येक वस्तूला किंवा प्रत्येक नगाला खर्च किती आलेला आहे? 20 रुपये आलेला आहे. किंवा दुसरं जर आपण एखादं उदाहरण घेतलं की समजा 2 नगसंख्या आहेत, या 2 नगसंख्येच्या उत्पादनासाठी आपल्याला 80 रुपये एवढा खर्च आलेला आहे. मग तर सरासरी खर्च किती? तर साहजिकच काय करायचं? मग जर समजा आपण किती गृहीत धरलं? 80 रुपये खर्च आलेला आहे, तर इथं समजा 40च्या ऐवजी म्हणजे 800च्या ऐवजी काय केलं आपण? 80 रुपये खर्च आला. आणि 40 नगसंख्या आहे त्याच्याऐवजी काय केलं आपण? उदाहरणामध्ये 2 नगसंख्या घेतल्या. म्हणजे 2 नगसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा खर्च 80 रुपये आहे, तर सरासरी खर्च किती? तर साहजिकच मग काय करणार? सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या. म्हणजेच एकूण खर्च किती आपण गृहीत धरला? 80 रुपये. तो किती नगसंख्येसाठी? 2 नगसंख्येसाठी. मग सरस 2 काय करायचं? 80ला भागायचं. येणारा गुणोत्तर किती असणार आहे? 40. म्हणजे सरासरी खर्च किती आला? 40. तर अशा पद्धतीने सरासरी खर्च हा प्रत्येक नगसंख्येला येणारा खर्च असतो. म्हणजेच
प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा खर्च म्हणजे सरासरी खर्च होय. त्यानंतर तिसरं संकल्पना आहे ते म्हणजे सीमांत खर्च. आता सीमांत खर्च म्हणजे काय, तर एक जादा नगसंख्येचं उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत खर्च होय. म्हणजे एका जादा नगसंख्येचं उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चामध्ये झालेली जी काही निव्वळ वाढ आहे ती निव्वळ वाढ म्हणजे सीमांत खर्च होय. आता हे सूत्र जर आपण बघितलं तर सीमांत खर्च बरोबर अधिक नगसंख्येच्या उत्पादनानंतरचा खर्च वजा एकूण खर्च. समजा उदाहरण आपण घेतलेलं आहे की चार नगसंख्येचा एकूण उत्पादन खर्च 200 रुपये असेल आणि 5व्या नगसंख्येचे उत्पादन केल्यास एकूण उत्पादन खर्च 250 रुपये एवढा येतो, तर सीमांत खर्च किती. सूत्रामध्ये बघा, सीमांत खर्च बरोबर अधिक एक नगसंख्येच्या उत्पादनानंतरचा खर्च वजा एकूण खर्च. मग अधिक एक नगसंख्येच्या उत्पादनाचा खर्च किती आहे, 250 आहे, वजा एकूण खर्च तो किती आहे पूर्वीचा 200, म्हणजे 250 मायनस 200 म्हणजे 50 आले, म्हणजे सीमांत खर्च किती आला 50 आला. किंवा दुसरं जर आपण एक उदाहरण त्या ठिकाणी घ्यायचं म्हटलं, जर दोन संख्येच्या उत्पादनाचा एकूण खर्च हा 200 रुपये असेल आणि 3 नगसंख्येचे उत्पादन केल्यास एकूण खर्च जर 240 रुपये एवढा होत असेल, तर सीमांत खर्च किती. तर सीमांत खर्च बरोबर अधिक एक नगसंख्येनंतरच्या उत्पादनाचा खर्च वजा एकूण खर्च, किंवा असं देखील सूत्र दिलं जातं, सीमांत खर्च बरोबर एकूण उत्पादन खर्चातील बदल भागिले एकूण नगसंख्येतील बदल. म्हणजे MC म्हणजे मार्जिनल एक्सपेंडिचर बरोबर डेल्टा TC भागिले डेल्टा Q. म्हणजे डेल्टा म्हणजे काय, बदलता. म्हणजे डेल्टा TC म्हणजे एकूण खर्चातील बदल भागिले TQ म्हणजे एकूण नगसंख्येतील बदल बरोबर 40 भागिले 1 बरोबर 40. म्हणजे एकूण उत्पादन खर्चातील बदल किती आहे 40. नगसंख्या किती वाढलेली आहे 1, म्हणजे एकाने काय करायचं 40ला भागायचं, म्हणजे बाकी त्याचा गेला 40चा. म्हणजे मार्जिनल एक्सपेंडिचर किती आलं, सीमांत खर्च 40 आला. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी एकूण खर्च जो आहे तो एकूण खर्च, सरासरी खर्च आणि सीमांत खर्च या माध्यमातून खर्चाची संकल्पना आपल्याला स्पष्ट करता येते. त्यानंतर पुढला भाग जो आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे प्राप्तीची संकल्पना. त्याच्यामध्ये देखील एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती यांचा विचार आपल्याला करायचा आहे. आता प्राप्तीची संकल्पना, आता प्राप्ती म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा विचारात घेऊ. तर प्राप्ती म्हणजे विविध किमतीला बाजारात वस्तूच्या विक्रीनंतर उद्योग संस्थेला मिळणारी रक्कम म्हणजेच प्राप्ती होय. लक्षात, प्राप्ती म्हणजे काय, तर वेगवेगळ्या किमतीला किंवा विविध किमतीला बाजारात वस्तूच्या विक्रीनंतर उद्योग संस्थेला मिळणारी रक्कम म्हणजेच प्राप्ती होय. आता ही प्राप्ती संकल्पना देखील 3 प्रकारे विचारात घेतली जाते. त्यातला पहिला प्रकार आहे ते म्हणजे एकूण प्राप्ती. आता एकूण प्राप्ती म्हणजे काय, तर वस्तूच्या विक्रीनंतर उद्योग संस्थेला मिळणारी एकूण रक्कम म्हणजे एकूण प्राप्ती होय. आता ही एकूण प्राप्ती जी आहे ती एकूण प्राप्ती हे उद्योग संस्थेचं काय असतं, उत्पन्न असतं. आता हे उत्पन्न जे आहे ते उत्पन्न आपल्याला जर आपण सूत्राचा विचार केला तर या खालील सूत्राच्या माध्यमातून आपल्याला एकूण प्राप्ती समजते. तर एकूण प्राप्ती बरोबर एकूण नगसंख्या गुणिले किंमत. समजा उद्योग संस्थेने 200 रुपये प्रमाणे 15 टेबलांची विक्री केली तर एकूण प्राप्ती किती. आता इथं बघा, एकूण प्राप्ती बरोबर एकूण नगसंख्या गुणिले किंमत. आता एकूण नगसंख्या किती आहे, म्हणजे किती टेबल विकलेले आहेत, तर 15 टेबल विकलेले आहेत. त्याची किंमत किती आहे प्रत्येक टेबलाची, तर प्रत्येक टेबलाची किंमत किती आहे 200 रुपये आहे. मग 15 गुणिले 200
म्हणजे किती येतात 3,000 रुपये होतात. म्हणजे एकूण प्राप्ती किती झाली 3,000 रुपये प्राप्ती झाली. तर अशा पद्धतीने एकूण प्राप्ती जी आहे ती त्या ठिकाणी काढली जाते. त्यानंतर दुसरा भाग आहे ते म्हणजे सरासरी प्राप्ती. तर सरासरी प्राप्ती म्हणजे काय तर प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम म्हणजेच सरासरी प्राप्ती होय. प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम म्हणजेच सरासरी प्राप्ती होय. आता ही प्राप्ती काढत असताना काय केलं जातं तर एकूण प्राप्तीला एकूण नगसंख्येने भागलं जातं आणि साहजिकच आपल्याला सरासरी प्राप्ती मिळते. मग ते सूत्र काय आहे तर सरासरी प्राप्ती बरोबर एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या. समजा 15 टेबल विकल्यानंतर एकूण प्राप्ती किती झाली आपल्याला 3,000 रुपये झाली असेल तर सरासरी प्राप्ती किती मग सरासरी प्राप्ती बरोबर एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या. मग सरासरी प्राप्ती किती झालेली आहे तर 3,000 रुपये आहे की नाही. आणि नगसंख्या म्हणजे किती किती टेबल विकल्यानंतर आपल्याला तेवढी प्राप्ती झालेली आहे तर 15 टेबल विकल्यानंतर आपल्याला तेवढी प्राप्ती झालेली आहे. मग 15 ने काय करायचं 3,000ला भागायचं. येणारं गुणोत्तर किती येतं तर 200 येतं. म्हणजेच सरासरी प्राप्ती किती झाली आपली 200 रुपये झाली ठीक आहे. म्हणजे जसं आपण वरची बघितलं एकूण प्राप्तीमध्ये किती 3,000 रुपये प्राप्ती आहे परंतु टेबल कितीला विकला एक टेबल 200 रुपयाला विकला म्हणजेच ती काय असते सरासरी प्राप्ती असते. किंवा जर आपण त्या ठिकाणी तिसरा घटक जर विचारात घेतला सीमांत प्राप्ती. सीमांत प्राप्तीमध्ये काय तर एका जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजेच सीमांत प्राप्ती होय. सीमांत प्राप्ती म्हणजे काय तर एका जादा नगसंख्येची आपण विक्री केली आणि त्या विक्रीमुळे आपल्या एकूण प्राप्तीमध्ये निव्वळ वाढ किती झालेली आहे हे सांगणं म्हणजे सीमांत प्राप्ती होय. उदाहरणार्थ बघा जर 20 टेबलाच्या विक्रीनंतर आपली एकूण प्राप्ती 4,000 रुपये झाली असेल आणि 21 टेबलाच्या विक्रीनंतर एकूण प्राप्ती जर 4,180 रुपये झाली असेल तर सीमांत प्राप्ती किती. आता साहजिकच सीमांत प्राप्ती कशी काढली जाते सीमांत प्राप्ती बरोबर अधिक एक नगसंख्येच्या विक्रीनंतरची प्राप्ती वजा एकूण प्राप्ती. आता या ठिकाणी आपण काय उदाहरण घेतलेलं आहे की 20 टेबलाच्या विक्रीनंतर एकूण प्राप्ती किती झालेली आहे 4,000 रुपये आहे की नाही. आणि 21 टेबलाच्या विक्रीनंतरची प्राप्ती किती झालेली आहे 4,200. मग सूत्रामध्ये जर रक्कम टाकल्या आपण तर सीमांत प्राप्ती बरोबर अधिक एक नगसंख्येच्या विक्रीनंतरची प्राप्ती म्हणजे किती आहे म्हणजे 21 टेबल विकल्यानंतर प्राप्ती किती झाली 4200 रुपये वजा एकूण प्राप्ती म्हणजे अगोदरची जी काय प्राप्ती होती 20 टेबल विकल्यानंतरची ती प्राप्ती घ्यायची. तिची रक्कम किती आहे 4,000 रुपये म्हणजे 4200 रुपयामधून 4,000 रुपये वजा केल्यानंतर आपल्याला रक्कम किती राहते किंवा गुणोत्तर किती मिळतं 200 रुपये म्हणजे ती काय झाली सीमांत प्राप्ती झाली. किंवा दुसरं एक आपण जर उदाहरण बघितलं की 20 टेबलाच्या विक्रीनंतर एकूण प्राप्ती 4,000 झालेली आहे आणि 21 टेबलाच्या विक्रीनंतर एकूण प्राप्ती ही 4,180 रुपये झाली असेल तर सीमांत प्राप्ती किती तर या ठिकाणी बघा सीमांत प्राप्ती बरोबर अधिक एक नगसंख्येच्या विक्रीनंतरची प्राप्ती वजा एकूण प्राप्ती हे सूत्र आहे. किंवा खाली एक आपण सूत्र बघितलेलं बघा सीमांत प्राप्ती बरोबर एकूण प्राप्तीतील बदल भागिले एकूण नगसंख्येतील बदल म्हणजे या सूत्राच्या माध्यमातून किंवा या सूत्राच्या माध्यमातून आपल्याला सीमांत प्राप्ती काढता येते. आता एक सीमांत प्राप्ती बरोबर एकूण प्राप्तीतील बदल किती झालेला आहे एकूण प्राप्तीतील बदल
180 रुपये झालेला आहे. मग 180 रुपये एकूण प्राप्तीतील बदल. आता एकूण नगसंख्येतील बदल म्हणजे नगसंख्या कितीने बदललेली आहे? फक्त एकाने बदललेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपण 1 घेतला, मग 1/180 म्हणजे गुणोत्तर किती आलं? 180. म्हणजे सीमांत प्राप्ती किती झाली? 180 रुपये. किंवा इथं जरी आपण बघितलं अधिक 1 नगसंख्येच्या विक्रीची प्राप्ती 4180 वजा एकूण प्राप्ती जी आपण 20 टेबल विकल्यानंतर येणारी प्राप्ती म्हणजे ही काय झाली? एकूण प्राप्ती ती किती आहे? 4000. म्हणजे 4180 वजा 4000 गुणोत्तर किती आलं? 180. म्हणजे अशा पद्धतीने सीमांत प्राप्ती आपल्याला किती मिळाली? 180 रुपये. तर या प्रकरणामधील आत्तापर्यंत आपण म्हणजे पुरवठा विश्लेषण या प्रकरणामधील पुरवठा, त्यानंतर पुरवठ्याचा नियम, पुरवठ्यातील बदल, पुरवठ्यातील विचलन, प्राप्तीची संकल्पना, त्याच्यामध्ये एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती, त्यानंतर खर्चाची संकल्पना इत्यादी घटक जे आहेत ते या पुरवठा विश्लेषण या प्रकरणामध्ये विचारात घेतलेले आहेत. तर या ठिकाणी आपलं चौथं प्रकरण जे आहे ते संपलेलं आहे. त्यानंतर उद्याच्या लेक्चरला नवीन प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत.